बोल जय अंबे, जय दुर्गे। फुल पडलं बघ, देवीने फुल पडलं। या काकांकडे ना विठ्ठलाची मूर्ती बघा किती सुंदर आहे। गणपतीच्या देवळाच्या नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी मायलेक चॅनल मध्ये। देवीचं दर्शन खूप छान झालं। आता आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला। आपण आलो आहोत गणपतीपुळ्याला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। चला मग आज जाऊया। गणेशपुळे या मंदिराचा इतिहास श्री मृदुल पुराणामध्ये प्राचीन पश्चिम द्वार देवता म्हणून आहे। मोगलाईंच्या काळात जिथे मंदिर आहे तिथे केवड्याचे बन होते। तिथे भिडे वडची राहत होते। त्या काळात त्यांच्यावर संकट कोसळले। भिडे दृढ निश्चयी होते। संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करेन असा निश्चय करून गणपतीची उपासना करण्यासाठी केवड्याच्या वनात मुक्काम केला। तपस्या करताना त्यांना दृष्टांत झाला। मी भक्तांची कामना पूर्ण करण्यासाठी आगलपुळे याच्या पुढे 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे। माझे निराकार स्वरूप डोंगर आहे। माझी पूजा करून व अनुष्ठान कर, तुझे संकट दूर होईल। त्याच कालखंडात त्यांची गाय दूध देत नव्हती। गुराख्याने तिच्यावर बारीक लक्ष ठेवले। त्यावर त्याला दिसले की आता जिथे मूर्ती आहे त्या डोंगराच्या शिळेवर दुधाचा अभिषेक होत आहे। हा प्रकार गुराख्याने खोतांना सांगितला। त्यांनी त्वरित जाऊन तेथे साफसफाई केली। त्यांना गणेशाची मूर्ती आढळली। त्यांनी छोटेसे मंदिर उभारले, तेच हे गणपतीपुळे मंदिर। आपण आलो आहोत गणपतीपुळे इथे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। गणपती बाप्पा मोरया। का आम्हाला प्रदक्षिणा घालतोस का? देवीचं दर्शन झालं, गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं, मस्त खूप छान। आज थोडी गर्दी आहे कारण की सुट्टीचे दिवस चालू आहेत। अथांग समुद्र, तोही गणपती देवळाचा समुद्र।
कुलस्वामिनीचे गणपती बाप्पाचे खूप छान दर्शन झाले. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे मराठी मायलेज चॅनलमध्ये. आपण आता कोकणातून निघतोय. परतीच्या प्रवासात येणारे सुखद अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गणेश पुराणातील ही एक कथा आहे. या क्षेत्रामध्ये घनदाट अरण्यात वसलेले पूर्वी एक गाव होते. या गावात कल्याण शेठ नावाचा व्यापारी होता. त्याचं गावात एक दुकान होतं. तो कामात अतिशय कटिबद्ध होता. त्याच्या मुलाचे नाव बल्लाळ होते. बल्लाळ हा गणेशाचा निश्चिम भक्त होता. त्याच्या निखळ स्वभावामुळे त्याचे अनेक मित्र होते. लहान सवंगड्यांसोबत गणेश मंदिरात जाऊन आरती करायचा. गावा शेजारी एका भागात त्याने दगडी शिलेची पूजा करण्यास सुरुवात केली. पण कल्याण शेठना त्यांचं वागणं आवडायचं नाही. त्यांचे म्हणणे होते त्याने पूर्ण वेळ दुकानात बसून राहावे. देवभक्तीमध्ये मग्न असलेला बल्लाळ त्याने आपल्या मित्रांनाही हा छंद लावला होता. पण इतर मुलांची वडील, आमची मुले बल्लाळसोबत असतात म्हणून ती अभ्यास करत नाही, यामुळे कल्याण शेठ रागवले. त्या लहानशा गणेश मंदिरात गेले व ती दगडी शिला खाली फेकली व बल्लाळाला खूप मारले. बल्लाळाला एका झाडाला बांधले व ते घरी निघून आले. बल्लाळ गणेशाचे नामस्मरण करू लागला. तिथे विनायक प्रगट झाले व बल्लाळाला दर्शन दिले. तेव्हा बल्लाळाने सांगितले की तुम्ही सदैव माझ्यासोबत राहावे ही माझी इच्छा आहे. तेव्हा गणेशजी म्हणाले, माझा एक अंश सदैव इथे राहील आणि त्यास तुझे नावाने ओळखले जाईल. मूर्ती निर्माण झाली आणि त्या मूर्तीस बल्लाळेश्वर म्हणतात. आणि ज्या मूर्तीस कल्याण शेठने फेकली होती ती मूर्ती देखील पूर्ववत झाली. बल्लाळेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. तसेच बल्लाळने पूजा केलेली त्या मूर्तीस धुंडी विनायक म्हणून ओळखले जाऊ लागले. या मूर्तीला पण विशेष महत्त्व. मंदिराच्या बाजूला ऐतिहासिक स्थळे आहे. सरसगड आहे. रावणाने जटायूशी युद्ध केले. रावणाने जटायूचे पंख छाटले. गरम पाण्याचे कुंड आहे. याचा निर्माण श्रीरामाने बाण मारून केला आहे असे सांगितले जाते.
बघा दरवाजा समोर आहे मंदिराचा ताई. ते शेळ्यांमध्ये कपडे सगळ्यांनी काढायचे. तिथे लिहिलेलं तू वाचलंच नाही, पाठी वाचायचे असतात सगळ्या. टू व्हीलर साठी इथे पार्किंग आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे. याची बांधणी किल्ल्यासारखी मजबूत करण्यात आली आहे. निर्माणात शिसे, चुना, गूळ यांचा वापर करण्यात आला आहे. तेव्हा वापरलेली चुना बारीक करण्यासाठी चाक आजही तिथे आहे. गणपती बाप्पा मोरया. कासव
या काकांकडे ना विठ्ठलाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. गणपतीच्या देवळाच्या बाजूलाच असते यांचं दुकान आहे. सुंदर आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. गणपती बाप्पा, महादेव, स्वामी समर्थ. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.